हॅलो, एवढा वेळ कोणाशी बोलत होतात? सरगम मॅडम संग. का? त्यांनी केला होता तुम्हाला फोन? नाही, मीच केलतो फोन. का? तुम्ही का केला होता फोन? तुम्ही फोन करायची काय गरज आहे? कुठं काय गरज होती? मग कशाला केला होता फोन? कुणी केलता? अहो, तुम्हीच तर म्हणालात ना आता मी फोन केला होता म्हणून. गंमत केली हो, गंमत केली. खरं सांगताय? खरं सांगालोय, गंमत केली. म्हणजे गंमत केली हे खरं सांगालोय. ही गंमत नाही, ती गंमत होती. मला एवढं सिरियस विषयावर बोलायचंय तुमच्याशी आणि तुम्हाला थट्टा सुचतीये. नाही नाही नाही, तुमच्या मनातलं काही एवढं पण काही कळत नाही आम्हाला. एवढे काय तुमच्या एवढे मन केवढे नाही आम्ही. काय झालं, त्या मैत्रिणीच्या दिशेत अडकलं का अजून तुम्ही? अडकलीये म्हणजे? तुम्हाला ती सुद्धा गंमतच वाटते? विषय हार्डच आहे, तसा सिरियसच आहे. तसं बघायला गेलं तर अख्खं आयुष्य सिरियस आहे हो. त्याच्यात आपण आणि सिरियस झालं की ते अजून डबल सिरियस होतंय, आलं का लक्षात? त्यामुळे लई विषय हार्ड करून घ्यायचं नाही, आपण लाईटली गोष्टी घ्यायला शिकायचं. त्या मैत्रिणीला काय तुमचं तत्वज्ञान सांगू हे? नाही आवडत तिला तिचा नवरा कोणाशी बोललेला. त्रास होतो तिला. मग आपल्याला का त्रास होतो ह्याचाही त्रास होतो. आणि खूप प्रयत्न करते ती स्वतःला शांत करण्याचा, अगदी मनापासून. पण मग पुन्हा काहीतरी घडतं तिच्या समोर आणि तो सगळा त्रास पुन्हा सुरू होतो. सगळं अवघड होतं. हा, मग तसं जरा डेंजरस कार्यक्रम आहे तुमच्या मैत्रिणीचा. पण आता हे कसं होणार माहिती आहे काय? हे उंटावरनं शेळ्या आखल्यावर होणार. आपल्याला काहीच माहित नाही ना. आता तिला तिच्या नवऱ्यावर संशय आहे, तो नवरा खरा आहे का नाही आपल्याला एवढे डिटेल माहित नाही हो. म्हणजे आता बघा, जर तिचा नवरा माझ्यावानी असेल तर तिने 1% बी संशय नाही घेतला पाहिजे. पण जर खरंच पाणी मुरत असेल तर मग आपण बघायला पाहिजे. आपण एक काम करू, तुझ्या मैत्रिणीला भेटूया की त्यांच्या संग बोलूया, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की काय मॅटर आहे ते. तुम्ही एक काम करा, तिची जरा येळ घ्या, काय तिच्या संग बोला. तिला सांगा नवरा बायको जी नातं असते की नाही, त्या नात्याचा जो बेस असतोय, पाया, तो विश्वास असतोय. साधी गोष्ट आहे हो. अहो, लग्नात ते सप्तपदी हे ते करताना 7 जन्माची वचने घेतलेली असत्या. तो काय एका जन्माचा कार्यक्रम असतोय? आपण बोलूया आल्यावर, येतो मी घरला, मग आपण ठरवूया काय करायचं तुमच्या मैत्रिणीचं. तुम्ही लय लोड घेऊ नका. तुम्ही बरे आहे ना? मी 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 बरी आहे. मला काय झालंय? ठीक आहे, मग ठेवू काय? बोलूया आल्यावर. हा हा, ठेवतो सरगम मॅडमचा फोन आहे. उचलू नका. अहो, जॉक केला जॉक. आता की जरा आत्ताच काय सांगितलं, लई सिरियसली घ्यायचं नाही. हा, आणि तुमच्या मैत्रिणीला सांगू नका, तुमच्यासाठी सांगा. बाय. चला ठेवतो. नानाजी, समजा सामान आणलंय ना व? जी सरकार. हा, जरा चहा नाश्त्याचं बघ, बायका येतीलच इतक्यात. हा? वय कटकण सगळं. एक शांता, जा सुनबाईसनी बोलून ये. हा, म्हणा बायका येतील, घरात हळदी कुंकू आहे, आवरा म्हणावं. मॅडम, नंतर बोलू. देवाला फुलं वा. हा, नंतर बोलू. झाली आहे समधी तयारी. म्हणलं या वर्षी पांडा मोडतीस की काय? असा कसा पांडा मोडून चालल? हा, अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करावा असं तूच म्हणतेस का नाही? वय वय, दिल्यानं 10 पटीनं वाढतं, बरोबर का नाही? आपला नेहमीचा शिरस्ता आहे, कित्येक वर्षांचा. तेच की. पण अजून बायका कशा नाही आल्या? येतील इतक्यात येतीलच. आल्याच. या 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 कर येऊ का? या 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 या. तुमचीच वाट बघतो. या, बसा बसा. भुवे, हा. धनाजीला चहा पाण्याचं बघायला सांग. हो हो, सांग. बसा. नमस्कार सरकार. तुमचं बोलवणं आल्याशिवाय अक्षय तृतीयेचा सण आल्यासारखं वाटतच नाही बघा. तुम्ही काय शिरस्ता मोडत नाही. लय मोठं मन आहे तुमचं. धनाजी, अहो नको नको,
आमचा पाहुणचार करायची काही गरज नाही. आम्ही घरचेच आहे ना. अहो घरच्यांचा पण पाहुणचार करावा की, नाही का? हा दे दे पाणी दे, सगळ्यांना पाणी दे. कसं आहे, बरं आहे ना व? बरं आहे ना? हा होय. हा ह्यांची काय ओळख? या आमच्या घरच्या नवीन पाहुण्या, सरगम. बाबा कसे आहेत ग? बरी आहे हा, बाबांची तब्येत बरी आहे बेटा आता. आणि तू कशी आहेस? अगं हो, मी पण बरी आहे. माझ्यापासून काही लपवू नका. मी तुम्हाला आधीही सांगितलंय, मला सगळं खरं खरं सांगा. अक्षरा, अगं आता तब्येत बरी आहे तर बरी म्हणूनच सांगणार ना बेटा. नको काळजी करूस ग, अगदी व्यवस्थित आहे, काही झालेलं नाहीये. तू कशी आहेस ते सांग आधी. माझं काय चालू आहे खरं सांगू का? अधिपतींचा गाण्याचा क्लास सुरू झाला ना, तेव्हापासून सगळं विचित्रच सुरू आहे. विचित्र? काय ग, काय विचित्र झालंय? म्हणजे हे बघ, त्या सरगम मॅडम त्यांना गाणं शिकवायला येतात ना, मग त्या अधिपतींशी अवांतर गप्पा का मारतात? तुला माहिती, त्यांना टाळ्या वगैरे देत असतात, दाद देण्याच्या नावाखाली त्यांच्या हातात हात घेतात, खूप खूप जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात त्या सतत. आणि मला नाही आवडत ते. अशी चिडचिड होते माझी, आणि मला ना मला कळत नाही मी काय करू. बरं बरं बरं, असं चाललंय का? तू हसतेस का आई? अगं नाही नाही ग बाळा, हसत नाहीये मी. गप. मला काय कळत नाही का तू हसतेस ते? मला एक कळत नाही, सगळे का हसता? सगळे सगळे म्हणजे कोण? अजून कोणी हसलंय का तुला? अगं बाबा, मी बाबांना सांगितलं तर ते पण हसले. म्हणजे कोण? तुझे सासरे बुवा का? हो, ते पण हसत होते. अगं हो बा अक्षरा, हसणारच ना ग बाळा. हसण्यासारखंच बोलतेस तू तर काय? का हसण्यासारखं काय? माझ्या नवऱ्याबरोबर जर दुसरी कुठली तरी स्त्री असं वागत असेल तर मला त्रास नाही होणार. अगं ए वेडाबाई, तुला कळतंय का? म्हणूनच हसतायत ते पण. आणि मीही त्यासाठीच हसतीये. अक्षरा, तुला समजतंय का? तू अधिपतींबद्दल खूप पॉझिटिव्ह होत चाललीयस. आई, तू पण तेच बोल. बाबाही असंच म्हटलं. हो ना, मग बरोबरच आहे बोललेत ते. काय चुकीचं बोललेत मला सांग बरं. अगं अक्षरा, मी तुला सांगू का, तू हे जे काही सगळं मला सांगतेस किंवा तुझ्या सासऱ्यांना सांगतेस ना, ते तू एकदा अधिपतींशी बोल. म्हणजे सगळं सोपं होऊन जाईल. तुझ्या मनातल्या ज्या काही शंका आहेत ना, त्या सगळ्या अगदी संपून जातील बघ. आणि मला खात्री आहे, तुझ्या मनात जे काही चाललंय ना, तसं काहीही अधिपतींच्या मनात नसेल. पण फक्त ना तू त्यांच्याशी संवाद साधायला हवायस. बोल त्यांना, सांग तुझ्या मनात काय चाललंय ते सगळं सांगितलं पाहिजे. अक्षरा एक सांगू का, पुरुषांना ना स्त्रीच्या मनातल्या भावना कळत नाहीत अगं. त्यांना स्पष्टपणे बोलून सगळं सांगायला हवं असतं. बोल त्यांच्याशी, सगळं चांगलं होईल. काळजी नको करू. ठीक आहे. हा, आता तू हा सल्ला दिलास म्हटल्यावर मला ऐकावंच लागेल.
ऐक ऐक. मी बोलते अधिपतींशी. बाय. ठीक आहे. विनी साहेब खाली बायका आल्या तुम्हाला बोलवले खाली. हा तुम्ही पुढे वा, मी आलेच. नाव चांगलंय बर का, सरगम. अहो नुसतं नाव नाही, तुम्ही त्यांचा आवाज ऐकायला पाहिजे. अशा गातात का नाही, त्यांच्या सुरांनी आमच्या अधिपतींचं जग व्यापून टाकलंय त्यांनी. अहो दिसायलाच इतक्या देखण्या आहेत, मग कंठ बी देखणं असणारच ना. नवीन पाहुणे म्हणजे सुनबाईच असणार. हो ना. चला हळदी हळदी कुंकू. त्यासने हळदी कुंकू लावू दे. आह, हो पण या हो मी इकडे कशा म्हणजे बसा. म्हणजे मला काही कळलं नाही. ओटीवर. वटी. नाही नाही सरकार, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, आमासनी करू दे. अहो हो पण आता सरकार हो म्हणाल्यात ना, तुम्ही सुनबाई आहेत या घरच्या. अहो पण थांबा. हे हे काय चाललंय सगळं? ओटी भरायली आहे यांची. तुम्ही ह्यांची ओटी का भरताय? सुनबाई आहेत ना या घरच्या. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी सून आहे या घरची, अक्षरा अधिपती सूर्यवंशी. हा गोसावी, 2 मिनिटं द्या मला, मी इन्व्हेंटरी चेक करून सांगतो तुम्हाला. हा ठेवा. धाकले सरकार आलेत. पवायला फोन कर, त्याला म्हणा माल रेडी झाला का विचार. अरे भावा, माल कधीच रेडी झालाय. महिला कामगार आल्यात ना, तेव्हापासून कामाचा वेग वाढला आणि इतकी पटापट कामं होत आहेत ना, तुला काय सांगू मी. हे मला वाटलंच होतं बरं का ओंके, हे होणारच होतं. आणि आपला माल डिस्पॅच झालाय, गाडी गेली कवाच. शाबास, हे असं पाहिजे. आता ही बाकी आपली पोर पण चुरशीने काम करतात रे, आहे का नाही. त्यांचं असं होतं की आता हे भास्कर विस्करची बायकोच आहे, बायको एवढं जोरदार काम करते म्हणलं. ठाकरे सरकार. नमस्कार. 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 काय होतं, काय आणलंय? ठाकरे सरकार, तुमच्यासाठी एक छोटीशी भेट आणली. अरे भेट आणि काय, आता ह्याची काय गरज होती? अहो हे प्रेम आहे आमचं. अहो, तुमचं प्रेम तुमच्या कामातनं दिसालंय आधीच. हा, हे सगळं करायची काय गरज असते होय? अहो तुम्हासनी नाही, आमासनी गरज होती. आता तुम्ही एवढं करता आमच्यासाठी, आमची एवढी काळजी घेता, आम्हाला इथं अजिबात परक्यावानी वाटत नाही, अगदी घरी असल्यासारखं वाटतं. तुमच्या नाही, आमच्या आनंदासाठी तरी ठेवा. आता काय इशे हार्डच करून ठेवलाय तुम्ही, हा ना. घ्या, स्वतःच्या हातानेच बनवलं आम्ही सगळ्यांनी. वा वा वा, मंडळ आभारी आहे. आता एवढं तुम्ही स्वतःच्या हाताने बनवलंय म्हणल्यावर आवडणार आम्हाला. वा वा, सन्मान आहे लय मोठा आमचा. बरं, इथं काय कुणाला त्रास होत नाही ना? नाही नाही, काहीच अडचण नाही. हा, जरी असेल तरी मोकळेपणाने सांगायचं, घाबरायचं नाही अजिबात. नमस्कार. नमस्कार. काय ग, तुम्ही दिलं वय समज? मग तू होतीस कुठं? अगं माझं ते छोटस काम होतं ना, ते करून आले. तुम्ही आणि काय आणलंय? अहो आज अक्षय तृतीयाचा सण आहे ना, तुमच्यासाठी पुरणपोळी करून आणली बघा. एक नंबर. याला म्हणायचा इशार, याला काय आम्ही नाही म्हणत नसतोय. अहो, पुरणपोळी म्हणजे आपलं एक पॉइंट इच्छा घेऊन केला. ताई, तुमचं बरं आहे हा. फक्त यांनाच पुरणपोळी, मला का नाही? मला पण आवडते पुरणपोळी. अहो मग घ्या की मालकांमध्ये थोडीशी. हा, तसलं काय नाटक नाही. पुरणपोळीच्या बाबतीत लाड नसते, मी काय देत नसतोय माझ्यातले याला. तुमच्याकडे अजून 10-12 असतील तर त्या बी घेऊन या, त्या बी देत नसतो मी याला, मीच खाऊन टाकीन. नाही पण खरंच मंडळ आभारी आहे बरं काय. आता खरं तर आभार नाही म्हणायला पाहिजे तुमचे, तुम्ही आमच्या घरचीच मंडळी आहे सगळी. हा, पण तरी मनापासून. बरं मग येऊ का आम्ही आता? बरं, लागा कामाला. नमस्कार. आणि नीलमताई, हा? इथं काय अडचण नाही ना? सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. नक्की? हो. ठीक आहे ठीक आहे.
बरं लागा कामात. ठीक आहे. ओळख्या मर्दा. हा अगा कसला गमगमाट सुटलाय रे. आधीच पोटात कावे ओरडताय आणि तू जळव माझी. हा देतो रे तुला बी देतो. चल. अरे थांब थांब, हात धु. हात. कुठल्या बी हाताने पुरणपोळी गोडच लागणार आहे. हा एक नंबर. मग ह्या कोण? ह्या अधिपतींना गाणं शिकवणाऱ्या शिक्षिका आहेत. सरगम मॅडम. तुम्ही ठेवा ते. ठेवा प्लीज ठेवा. बसा तुम्ही. अशी कशी ओटी भरत होता तुम्ही त्यांची? तुम्ही नाव नाही विचारलं का त्यांना? ताई ते हा? आणि तुम्ही पण काहीच बोलला नाहीत मॅडम. हो पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला. गैरसमज झाला तर मग तो तुम्ही दूर करायला हवा होता ना. पण त्यांनी मला काही बोलूनच मॅडम इतके दिवस मी तुम्हाला सूट देतेय. इतके दिवस मी सगळं बघते आणि मुकाट्यानं सहन करते. तुम्ही ते गाणं शिकवायला आलाय ना अधिपतींना. सतत तुम्ही त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असता. मी सगळं बघते. मी काही नाही बोलले तुम्हाला इतके दिवस. पण आज कहर केलाय तुम्ही. अक्षरशः कहर केलाय तुम्ही आज. आणि मुळात एक साधी गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली. यांच्या गळ्यात मंगळसूत्र आहे का? मला सांगा, सूर्यवंशी घराण्याची सून मंगळसूत्र न घालता सणासुदीला कुठल्या तरी पूजेला अशी बसेल का? आणि तुम्ही मॅडम काहीच बोलला नाही. काहीच बोलला नाही तुम्ही. हो त्यांनी मला काही बोलूनच दिलं नाही. मी म्हणले ना त्यांचा काहीतरी गैरसमज मी झाला. तेच तुम्हाला परत विचारते की गैरसमज झाला होता तर तुम्ही त्यांना खरं काय ते का नाही सांगितलं? माझं चुकलंय. इतके दिवस मी तुम्हाला सूट दिली ना, त्याचा तुम्ही गैरफायदा घेतलाय. हे खरं तर मी आधीच करायला हवं होतं, पण आज मी ते करणार आहे. म्हणजे काय करणार काय तुम्ही? मला तुम्ही नको आहात या घरी. निघा. आत्ताच्या आत्ता या घराबाहेर व्हा. सुनबाई, सुनबाई आहे या घरची म्हणूनच त्यांना घराबाहेर काढते मॅडम. हो पण तुम्ही एवढ्या का चिडताय? त्यांना म्हटलं मी या घरची सून आहे, पण मला माहितीये ना मी कोण आहे. मला आता चांगलंच कळलंय की तुम्ही कोण आहात. मला तुम्ही नको आहात या घरात. तुम्ही निघा. तुम्ही निघा. सुनबाई जरा ऐका मॅडम आमचं. प्लीज ह्या विषयी मी कोणाचंच काहीच ऐकून घेणार नाही. चला. सुनबाई आओ. चुकलंच आमचं सरकार. आमच्यामुळं तुम्हीच आम्हाला माफ करा. आमच्या सुनबाईंनी तुमचा एवढा अपमान केला. ठीक आहे, या तुम्ही. थांबा. झालं का? हा झालं का तुमच्या मनासारखं? केलं का सगळा इस्पोट? आणि काय हो, हे सगळं करायला तुम्हाला आजचाच दिवस मिळाला?
3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. हे सगळं वागणं शोभलं काय तुम्हाला? हा, आम्हाला तुमची त्या पाहुण्यांची ओळख करून द्यायची होती, पण आता तुम्ही त्या पाहुण्यांचाच अपमान केलात. काय ओळख होईल तुमची आता पंचक्रोशीत? पण मॅडम तुम्ही बघत होतात ना काय झालं ते. मी कसं सहन करायचं होतं. अधिपतींची बायको समजून त्या बायका दुसऱ्याच कुठल्या तरी स्त्रीची ओटी भरायला निघाल्या होत्या. मी कसं गप्पा बसायचं मॅडम. अहो, त्यांचा गैरसमज झाला होता. त्यांना समजावून बी सांगता आलं असतं का नाही? हा, हात धरून असं घराच्या बाहेर काढायचं वय. आणि आता सांगा, अधिपतीनं गाणं कोण शिकवणार? हो पण मला मॅडम हेच कळत नाहीये की त्या गप्प का बसल्या. हे बघा, बायकांचा गैरसमज झाला हे मी समजू शकते, पण सरगम मॅडम खरं सांगू शकत होत्या ना, त्या का नाही बोलल्या? अहो, त्यांना बोलायची संधीच मिळाली नाही. तुम्ही नाही बोललात मॅडम.